तर ह्याच पद्धतीने मिताली ताईंना सुद्धा तो अनुभव आला आणि आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये खोलवर ती जाणीव आहे की आपण कोण आहोत. आपण फक्त युनिफाईड मध्ये किंवा या मार्गावर आपण फक्त आठवायचा प्रयत्न करतो, इतकंच आहे. तर आपली फक्त उजळणी सुरू आहे, रिव्हिजन सुरू आहे असं समजा. खोलवर आपल्या सगळ्यांना माहितीये की आपण कोण आहोत आणि ते ते त्या त्या वेळेस अशा फिलिंगनीच येतं बाहेर. कधीतरी अचानक बसल्या बसल्या दूरवर आपली दृष्टी असेल ढगांमध्ये, बाहेर निसर्गामध्ये, ते बघताना सुद्धा जाणवतं की काहीतरी आहे जे माझ्या आत आहे आणि केवळ मी हे जे बघतीये ह्या शरीराने, केवळ हे सत्य नाहीये, हे जाणवतं आपल्याला आतमध्ये. ह्या सगळ्या अनुभव करण्याच्या गोष्टीत आपण किती जरी एकमेकांना सांगितलं की तू ईश्वर आहेस, तू ईश्वर आहेस, तू ईश्वर आहेस, आणि त्यासाठीच, हे अनुभव करण्यासाठीच आपण ध्यान करतो. ध्यानाने जेव्हा आपण खोलवर उतरतो आतमध्ये आतमध्ये, पहिली तर शरीर आपली अवस्था, शरीर फील करत करत मन विचार यांच्या पलीकडे जात, ही जी चेतना आहे ज्याच्याने आता आपण समजून घेतोय, ऐकतोय, विचार सुरू असतील पण तरीही असं काहीतरी आहे जे हे विचार करणारा, श्वास घेणारा, हे समजून घेणारा, ह्याच्या पण पलीकडे एक जण आहे जो फक्त बघतोय, ऑब्झर्वर आहे, ज्याला ऑब्झर्वर म्हणलं गेलं किंवा जो स्थितप्रज्ञ म्हणलं गेलं, तोच आपला आत्मा. आणि हे उच्च स्व आणि हे निम्न स्व, हे केवळ आपल्याला या संकल्पना व्यवस्थित समजाव्या ह्यासाठी सांगितलंय. आपल्या सनातन धर्मामध्ये ऑलरेडी या गोष्टी दिलेल्या आहेत, हे काही नवीन नाही आपल्यासाठी. पण युनिफाईड माध्यमातून आपण काय करतो की 6 महिन्याचा अभ्यासक्रम आहे बाबाजींचा आहे. रॉजर सरांनी स्वतः आपल्या आयुष्यात वापरलेली सत्य, प्रॅक्टिकली, नुसतीच थेअरी नाहीये, आणि त्यांनी कशी वापरायची ह्याचं पण आपल्याला ज्ञान दिलंय. त्यामुळे हा अभ्यासक्रम विशेष ठरतो की कसं वापरायचं, कसं तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात हे सत्य, हा अभ्यासक्रम वापरून तुमचं आयुष्य वेगळं बनवू शकता, एक समृद्ध ईश्वराच्या प्रतिमेतलं बनवू शकता. केवळ एक पुस्तक वाचन करून माझं आयुष्य जर तसंच राहणार असेल, त्याच्यापेक्षा जर मी युनिफाईड केलं, वाचून घेतलं, समजून घेतलं, त्याचे सराव रोज उतरवले, तर माझ्या विचारांनी रिपिटेशन करून, बदल करून मी माझं आयुष्य एक समृद्ध करू शकते. जसं रॉजर सरांनी केलं म्हणून हे जगापुढे आलं. त्यानंतर युनिफाईड ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात गेलं, आयुष्य बदललंय. एक उदाहरण मी आहे तुमच्या समोर की मी अशी नव्हतेच. खूप मोठा बदल, परिवर्तन माझ्या आयुष्यात बघितला. आणि आयुष्यात म्हणजे बाहेरच्या परिस्थितीत नाही, बाहेर सगळे आहेत असेच आहेत लोक, माझ्या आतमध्ये. त्यामुळे हा बदल कुणालाही सांगताना तो जो एक सिक्रेट, प्रायव्हेट आपलं जे आहे ना मीटिंग आपल्या उच्च स्वसोबतची, की जेव्हा आपण दोघच असतो, तुम्ही तुमचा आत्मा, जेव्हा तुम्ही त्याला आत जाऊन भेटता हृदयात, जे बाबाजी म्हणतात की शांत कालावधी खूप महत्वाचा आहे. तो मीटिंग, ती जी प्रायव्हेट मीटिंग आहे ती अतिशय पवित्र आहे आणि खूप महत्वाची आहे. तुम्ही माझ्यासोबत इथं रात्री 9:30 जोडले जाता, रेकॉर्डेड ध्यान करता, कुठले कुठले पण बाकीचे पण. पण जेव्हा तुम्ही शांत केवळ दोघेच असता ना, ना म्युझिक ना काही नाही, केवळ हृदयात असता त्याच्यासोबत, तो अनुभव बघा, तो बदलून टाकतो आपल्याला. जेव्हा आपण रोज त्याच्यासोबत बसून बोलतो, सांगतो काय काय आहे. जसं ह्या अभ्यासक्रमामध्ये कुणाला क्षमा करायची हे पण त्याला विचारतो, माझा राग कुणावर आहे हे त्याला विचारतो. आणि त्याप्रमाणे आयुष्याच्या अगदी बेसिक ग्राउंड लेवलच्या प्रॉब्लेमवर हा अभ्यासक्रम बोलतो. म्हणून हा बदलतो आपलं आयुष्य. कारण मला डायमेन्शन, क्वांटम लीप, क्वांटम फिजिक्स, जम्प काय, टाइमलाईन शिफ्ट, हे सगळं जे आहे हे समजून घेण्यापेक्षा रोज कसं जगू मी उठल्यानंतर मला माझ्यात काय बदल करायचे, माझं आयुष्य कसं साधं सोपं सहज होईल, ह्याच्याकडे मी जास्त फोकस देईन. हे जेव्हा मी करेन तेव्हा आपोआपच ते टाइमलाईन जम्प,
व्हायब्रेशनल शिफ्ट, डायमेन्शन शिफ्ट हे आपोआप घडेल. ते असं जाणून बुजून कुठे आता उडी घ्यायची म्हणून असं नाही करता येणार ना आपल्याला. आपल्याला जेव्हा विचारांमध्ये आणि भावनांमध्ये कायमचे बदल व्हायला लागतील, 4-5 दिवसाचे नाही, आयुष्यभर आपण ह्याच्यातून जेव्हा बदलू, तेव्हा आपण कायमच त्या व्हायब्रेशनल स्टेटला जाऊ. बरं, आणि आत्ताच का? आत्ता जी एनर्जी आहे, प्रकाश आहे पृथ्वीवरचा, तो ह्याच्यासाठी पोषक आहे. सगळीकडून मास्टर्स आपले, बाबाजींसारखे मास्टर्स, पितामह हे सगळे मदत करतायत. म्हणून आत्ता, कारण आत्ता जर मी बदलायला स्वतःला सुरुवात केली, तर ह्यासाठी सगळं ब्रह्मांड, पुरी कायनात आपल्याला मदत करते. शाहरुख खानच्या डायलॉग सारखा है ना. त्यामुळं सगळं आहे, जसं मिताली ते म्हणतात, त्यांना जाणीव झाली, फील झालं. फक्त ती एक आठवण होईल हळूहळू. त्यासाठी आपण जे काही आपल्याला सांगितलं जातंय ते केवळ आपण रिपीट करणं, सराव करणं गरजेचं आहे. अजून कोणाला प्रश्न आहे? आजची क्विज सगळ्यांनी सोडवली? क्विज बद्दल कोणाला काही शंका, प्रश्न, त्याच्यामध्ये जे उत्तर आपण दिले, आपल्याला वाटलं की ते मला नाही समजलं किंवा असं काही आहे? ती क्विज दिली नसेल तर प्लीज द्या. आपल्या ग्रुपवर एक छोटी क्विज तयार करून टाकली, ती तुम्ही सबमिट करा जरूर. त्याच्यावर कुणाला मार्क्स वगैरे नाहीयेत, फक्त एक माहिती म्हणून की मला किती गोष्टी समजतात ह्याच्यासाठी ती. हा, राईट. उर्मिला ताई म्हणतात मूलाधार चक्राची उत्तर क्लिक होत नाही. तर ते थोडस ना, म्हणजे ते त्याच्याशी, म्हणजे चक्रांचा फायदा असं जे होतं ना, तर मी थोडंसं निगेटिव्ह आस्पेक्टने टाकून बघितलं की तुम्ही ते कॅच करताय का नाही. सो ह्याचा अर्थ तुम्हाला समजलाय की मूलाधार चक्रामध्ये आपली भीती आहे, इन्सिक्युरिटीज आहेत सगळ्या. म्हणून मी ते टाकलं होतं. मला फक्त दाखवायचं होतं की जसा पॉझिटिव्ह साईड आहे तशी निगेटिव्ह पण आहे. जसा उजेड आहे तसा अंधार पण आहे. तर जसं मूलाधार चक्र आपल्याला एक स्ट्रॉंग ग्राउंडिंग देतं, की मी घट्ट जमिनीवर जोडलेली आहे, जमिनीच्या आतमध्ये माझी मुळं गेलेली आहेत. याचा अर्थ मला घाबरायची काहीच गरज नाही. मी सर्वायवल मधून बाहेर येते, की आता उद्याचे जमवून ठेवू, कसं होणार, ह्या सगळ्या विचारातून पुढे काय होईल, ह्या सगळ्यातनं मी बाहेर आले. म्हणून मी तिथं भीती टाकून बघितलं की म्हणलं जसं पॉझिटिव्ह आहे तसंच त्याचा निगेटिव्ह पण माहित पाहिजे ना, की समजा माझं हे चक्र असंतुलनात असेल तर ते काय देतं आपल्याला. जसं की स्वादिष्ठान चक्र, जिथं आपण म्हणतो की नवीन आयडियाज येतात, उत्पत्ती होते. पण हे स्वादिष्ठान चक्र जेव्हा असंतुलनात असेल तेव्हा माणूस एक्स्ट्रीम लेवलच्या भावना अनुभव करतो, असं आहे. म्हणून त्याची ती जर साईड बघितली तर त्याचा एक परिणाम आपल्याला असा पण मिळतो, किंवा नवीन काही सुचतच नाही, असं वाटतं की मी कुठेतरी अडकूनच बसली, या कामामध्ये काही नाविन्य नाहीये असं आपल्याला वाटतं. किंवा स्त्री तत्व आपल्या आतमध्ये असलेलं, पुरुषांच्या आतमध्ये पण स्त्री तत्व आहे. पुरुषांना जर असं वाटत असेल मी रडलो तर मी वीक वाटेन, असं पण होतं ना. आपण ही उदाहरणं अनेक वेळा घेतलेली आहेत आपल्या याच्यामध्ये. तर हेच आहे की स्वतःची ती बाजू न बघणं. आजकाल म्हणजे आपल्यामध्ये पण किती वेळा येतं की रडलं की आपल्याला वाटतं अरे मी, लोकांसमोर नको वाटतं रडायला, कुठल्याही गोष्टीला इमोशन रिलीज करताना ते वाटतं. पण हेच आहे जसं स्त्री तत्व एक नर्चर करणारं, काळजी करणारं आहे, तसं त्याला पण आपण स्वीकारलं पाहिजे. म्हणून ते तसं दिलेलं आहे. सुष्मिता ताईंचा आलाय, मला काही प्रश्न समजले नाही, 3 प्रश्न बरोबर आहेत. तुमचे कुठले प्रश्न असतील सुष्मिता ताई, तुम्ही जरूर मला नंतर शेअर करा व्हॉट्सअपला. मिताली ताई म्हणतात एक्सपिरियन्स शेअर करू का? येस, करा. करा ना मिताली ताई. करा आहे, त्यांना क्षमा करा आहे. त्याच्यात ऍक्च्युली नीट समज की नाही, मी हो न पोनची प्रेयर वगैरे करायची, त्याच्यामुळे नाही आता माफ कोणाला करायचं. इव्हन मी
सखीला टाकलं होतं की प्रश्न, की मी आता का परत मागे जाऊ आणि परत विचार करू त्या गोष्टीचा, मी पुढे आलीये. तर एक क्षण माझ्या, जेव्हा मी उच्च स्वराला विचारलं तेव्हा एक क्षण मला दाखवला गेला आणि हां, मी त्या तटस्थपणे त्या गोष्टीकडे बघत होते, की हे असं झालं, असं झालं, असं. मग आता मला क्षमा करायची आहे किंवा मला हे विसरायचं म्हणजे पुढे जायचं आहे. हा कुठेतरी स्टोअर झालाय, हा माझ्या अं, आत्म्यामध्ये म्हणू शकेल की काही आठवणीत. तेव्हा माझ्याकडनं कृती झाली, की म्हणजे प्रेम द्यायचं ओके, मी प्रेम देते. पण मग तेव्हा माझ्या आतूनच आलं, मी प्रत्येक व्यक्तीला, त्या वास्तूला, प्रत्येकाच्या आलेल्या विचारांना आणि स्वतःला मी प्रेम दिलं, की नुसताच मी त्या क्षणाला विसरली आणि त्या माणसानं नाही फक्त त्या घटना घडली किंवा घडली आहे तर तिलाच नाही माफ केलं किंवा तिला नाही प्रेम दिलं. मी त्या प्रत्येक विचाराला, त्या वास्तूला आणि मी सोडलेल्या त्या निगेटिव्ह जे दुसऱ्यासाठी त्या वास्तूमध्ये सोडले गेले, त्यांनाही केलं. म्हणजे ऍक्च्युली ते मला प्रॅक्टिकल झालं, की हे म्हणजे पुढे जाणं. हा होता एक एक्सपिरियन्स. आणि दुसरा सांगायचं, की जेव्हा जस्ट उच्च स्वरशी ओळख झाली होती किंवा नाव कळलं होतं, अनुभव घेत होती, तर मी जर्नलिंग लिहित होती. मी म्हणजे ध्यानात नव्हती की काही नव्हती. तर मी माझ्या असंच आलं, की माझ्या विचारू शकते का मी उच्च स्वरला, की मला कुठल्या चक्रामध्ये प्रॉब्लेम आहे, कुठे ब्लॉक आहे? मग त्यांनी मला उत्तरही दिलं आणि त्याच्यानंतर मी असंच आलं, की मी त्याला बोलू शकते का, की माझी एनर्जी पूल करू शकतो? असंच आलं मनात आणि मी सांगितलं आणि मी लिहितेय, की हे असे माझ्या मनात येतात प्रश्न आणि इथे माझ्या बॉडीमध्ये सेन्सेशन व्हायला सुरू झाले आणि मी कधी योग वगैरे केलेले नाहीत गोष्टी आणि माझ्या ह्याच्यामध्ये नंतर म्हणजे मी शोधलं, की ऍक्च्युली ह्याला काय म्हणतात, त्याला काय करतात. माझ्याकडे ते आपण कपालभाती, जसं पोट मागे पुढे होणं, आपोआप घडायला लागल्या. श्वास किंवा हमचा आपण ते म्हणतो, की श्वास म्हणजे हात वर खाली व्हायला लागले. आपोआप गोष्टी घडायला लागल्या. मला क्षणभर कळेना की होतंय. फक्त मी होते, की आय एम सरेंडर, आय ट्रस्ट यू. ह्या अशाच गोष्टी बोलत होती आणि जो काही ती अक्षरशः मला जाणवली, की ती अशी ऊर्जावर गेली डोक्यापर्यंत. मग ते थोडं प्रेशर आलं आणि एक-एक क्षण, एक-एक म्हणजे आणि माझ्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी घडतायत, म्हणजे माझा कुत्रा आला, मुलगी आली, ते सगळे मी अनुभवत होती. असं नव्हतं, की मी कुठल्या ट्रान्समध्ये गेली होती किंवा काय. पण ती ही गोष्ट होती आणि ते माझ्यासाठी पहिल्यांदा तो अनुभव असा होता, की काय बोलू, काय वर्णन करू त्या गोष्टीचं, की नंतर मला तर असं झालं होतं, की विपुलाला मी कधी सांगू? सखीला कधी सांगू, की "अरे, असं झालं, हा एक्सपिरियन्स आला." पण असे अनेक, अनेक, अनेक असे भरपूर ह्या गेल्या 1 महिन्यात अनेक असे अनुभव येतायत, की त्या म्हणजे आपल्या विचाराच्या पलीकडे आहेत किंवा आणि कोणाला म्हणजे सत्य पटणं कोणी काय काल्पनिक स्टोरी बनवते समथिंग लाइक दॅट. पण मनातनं होतं, की नाही हे खरं आहे. एकदा नाही, दोनदा नाही, की माझी जी इच्छा होती, की मला भेटायचंय, की तीही अशी पूर्ण झाली, की त्याच्यात म्हणजे दुविधा हे नव्हती, की माझी भेट झाली ही 100% शुअर आहे. बस पुढे जे लॉजिकल माइंड आपण त्याच्यातनं बाहेर आलं, की वाय, 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 अरे बरोबर ना, असं होतं तसं झालं. पण मी खरंच युनिफाईड भाव तर बाबाजी पत्रीजी जे माझ्या सखीची मी खूप 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 आभारी आहे, की हा मला अनुभव दिला, की मला असंही वाटायचं की अरे मी काय मोठी पाप करून आली आहे, माझी कर्म अशी, कर्म वाईट, हे ते सगळं. आणि हा उच्च अनुभव घेणं म्हणजे काय म्हणतात ना, बस भरून पावले. बस मी म्हणजे मी बोलली पण सकीला, की माझ्या तोंडात एकच गाणं येते, की आज मैं ऊपर आसमान नीचे समथिंग. मला हे सगळं असंच फील होत होतं, की जो आनंद म्हणजे मी म्हणजे नॉट बोलू की इतका आनंद होत होता, की मी अक्षरशः लहान मुलासारख्या उड्या मारत मारतच घरात चालत होती थोडा वेळ तरी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सखी. थँक्यू सो मच. थँक्यू मिताली. लव्ह यू, लव्ह यू. बघितलं तुम्ही सगळ्यांनी ईश्वर कसा आहे बघितला?
आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये हा ईश्वर आहे, जी मिताली आता बोलत होती ना, आणि तिला ते अनावर होत आहे. म्हणजे ती फिलिंग अशी इमोशनल की ती जे प्युअर आपण तिच्या चेहऱ्यावर, तिच्या पूर्ण शरीरामध्ये आता ती कंपनं असतील, कारण मला पोटात ती कंपनं फील होतात. आणि हीच असती, आपण सगळेजण जोडलेले आहोत ना त्या मंडला आर्ट प्रमाणे. ते मंडला आर्ट माहितीये ना, ज्याच्यावर मी आता थोडासा अभ्यास करतेय, तर माझं सुरू आहे ते. तर तुम्ही पण जरूर करा. ते मंडला आर्ट मध्ये जे बाबाजी म्हणतात ना, की आपण सगळेजण जोडलेले आहोत सृष्टीशी, तर हीच सृष्टी आहे ना. मिताली आज बसते थायलंडमध्ये, ती तिथून आपल्याशी जोडली जाते. तिचा अभ्यास सुरू आहे. ती रोज लाईव्ह सत्रामध्ये नाही, कारण हे सगळे उशिरा जॉईन झालेले, म्हणजे युनिफाईड मध्ये. पण हे असं आहे, तो आतमध्ये वाट बघत होता आणि तिला हे जे आता बोलताना फील होतं, जे ती, तो एक आनंद, अगदी तोच आहे. आनंद म्हणजेच ईश्वर आहे. माझा ईश्वर आनंद आहे आणि म्हणून मी आनंद आहे. आणि म्हणून आता मिताली जो आनंद व्यक्त करत होती ना, तर साक्षात ईश्वर तिच्यात प्रकट होता आता. साक्षात ईश्वर, म्हणजे तिच्याकडे बघताना ते आनंदाने बोलणं, मला खरोखर असं वाटत होतं की ईश्वर साक्षात आपल्याशी बोलतोय. अजून काय? बाबाजींच्या सत्यानुसार हेच आहे, की ज्यावेळी आपण त्या फ्रिक्वेन्सीमध्ये असतो, त्या ओरिजिनॅलिटीमध्ये असतो, जेव्हा मी खळखळून हसते, खळखळून आनंद व्यक्त करते, प्रेम दाखवते, कुत्र मांजर एखादी काय म्हणतात चिमणी वगैरे काही असू दे, त्याच्यावर आपण जेव्हा प्रेम व्यक्त करतो, तेव्हा साक्षात आपण ईश्वरी रूपात आलेलो असतो. हेच आहे ईश्वरी तत्व. नसू दे मला ज्ञान चक्रांचं, नसू दे मला अजून कशाचं ज्ञान, पण इथं जेव्हा मी प्रेमात असते ना, तेव्हा मी साक्षात ईश्वर आहे. दॅट्स इट, विषय संपला. ह्याच्या पुढे आपल्याला काहीही ज्ञान नसेल चालेल. पण जेव्हा आपण आपल्या आत जाऊन, जे पितामांनी आपल्याला टेक्निक बघा, दोन्ही कसं जोडता येतं, पितामांचं आणि युनिफाईड, हे खूप जबरदस्त आहे. युनिफाईड मध्ये आपण जेव्हा युनिफाईड मध्ये आपण ध्यान करत नाही, पहिली तर गोष्ट. युनिफाईड मध्ये आपण आपल्या हृदयात जातो. हे आपलं आनापानसती ध्यान नाहीये. हे ध्यान असं आहे की जिथे हृदयात जातो, आतल्या ईश्वराला जेव्हा आपण हृदयावर एकाग्र व्हायला लागतो, केंद्रित व्हायला लागतो, तेव्हा ते प्रेम व्हायला लागतं, कारण हृदय चक्राचं ते काम आहे. आनापानसती ध्यान कसं मदत करतं, मी हे सांगते, माझा अनुभव. आनापानसती ध्यानाने आपण इतके फोकस होतो, इतके एकाग्र होतो, आणि जे काही आपल्यात बदल होतात ध्यानाने, ते सगळे आपल्यामध्ये होतात. प्लस जेव्हा आपण युनिफाईड करतो, तेव्हा अंतःकरण शुद्धी, ध्यान एक होऊन जातं. म्हणजे आपल्याला जे अचीव्ह करायचं आयुष्यामध्ये दोन्हीचा वापर करून, ते आपण ह्या दोन्हीमध्ये करू शकतो. म्हणून मी याला डबल धमाका, डबल इंजिन म्हणते. जसं आता मिताली बोलताना सुद्धा ते जाणवत होतं, तिचे व्हायब्रेशन्स मला पूर्ण पोटात फील होतात. इतकं गडबड गडबड होतंय माझ्या पोटात. तर हे आहे जॉय, आनंद. आपण सगळ्यांनी आनंद घेतलाय. आपल्या कुठल्या आवडत्या व्यक्तीला भेटलो, खूप आपली अशी फॅमिली, असं काही असेल, त्यावेळेस आपण जे जे फील होतं ना आपल्याला, बघा, आपला आनंदाचा क्षण आठवा. एकदम उच्च कोटीचा आनंद जेव्हा आपण घेतलेला आहे, जेव्हा मी खूप खुशीत होते, खूप आनंदात होते, असा क्षण आठवा. त्या क्षणाचं फिलिंग मी तुम्हाला म्हणलं वर्णन करा. मला सांगा तुम्हाला नेमकं काय वाटलं त्या क्षणाला. करू शकताय तुम्ही? काय म्हणजे काय म्हणणार, नाही मी हसत होते, मला खूप छान वाटत होतं, म्हणजे काय नेमकं? नाही सांगू शकत आपण. नाही सांगू शकत. म्हणूनच आपण ईश्वर कोण कसा हे नाही सांगू शकत. कारण ईश्वर म्हणजे ती फिलिंग आहे. ती फिलिंग आहे ईश्वर म्हणजे. आणि ती मी तुम्हाला नाही सांगू शकत की ईश्वर कसा आहे. म्हणून ईश्वर कोण, कसा, काय, हा ज्याच्या त्यांनी आतमध्ये जाऊन अनुभव घ्यायचा. आणि तो तेव्हाच येतो जेव्हा आपण एखादा असा अभ्यासक्रम ऐकतो, अशा मास्टर्सच्या संगतीत राहतो. हे करत करतच आपण त्या मार्गाला जाऊन, आपल्याच आतमध्ये ईश्वर आहे, पण तो शोधायला आपल्याला अनेक वर्ष लागतात. खूप वर्ष जातात आयुष्यातली. पण तो पण एक जर्नी, जर आपल्याला अनुभव घ्यायचे म्हणूनच आलोय ना. नाहीतर लहानपणी जर ईश्वर कोण आहे, आत्मा कोण आहे हे सगळं समजलं असतं, तर मग आपण गेम मध्ये मजा राहिली नसती, जसं मी म्हणलं. त्यामुळे जे आत्ता ह्या कुठे आपण स्टेजवर आलोय आयुष्याच्या, तिथं आपण युनिफाईड करतो, हे आपल्या सगळ्यांचं सौभाग्य, की बाबाजी आपल्याला आतमध्ये सापडले. मी तर म्हणतच नाही कधी बाबाजी बाहेर सापडले, कारण बाबाजी आत आहेत म्हणून आपल्याला ओढ वाटली त्यांच्याबद्दल. किती जण मास्टर असे आहेत, मी सुद्धा त्यामध्ये, की ज्यांना बाबाजी कोण हे माहित नव्हतं. 2 वर्षापूर्वी कोण बाबाजी माहित नव्हतं, कोण पितामहा माहित नव्हतं मला. म्हणजे 2 वर्ष नाही म्हणणार मी, 4 वर्ष. 2022 मध्ये साधारण मी पिरामिड संस्थेशी जोडले गेले. त्याच्या आधी काहीच नव्हतं, आयुष्य वेगळं होतं. मग तेव्हा कोण पितामहा कोण आहेत, बाबाजी कोण आहेत, काही माहित नव्हतं. मग का ओढ वाटली आपल्याला?
का वाटलं की पितामहांच्याच संस्थेला जॉईन व्हावं, किंवा अजून कुठल्या योग संस्थेत तुम्ही असाल, किंवा बाबाजींना जोडलं जावं? कारण ते आहेत आतमध्ये, ते आहेत. फक्त ती वेळ आली की ते जागृत होऊन आपण त्यांच्या बाजूने येतो. त्यामुळे कुठेही असं समजू नका की मला कधी बाबाजींचा अनुभव नाहीये. हे असं कुणाच्या मनात असेल तर काढून टाका. किंवा पितामहांचा अनुभव नाहीये. ते तुमच्या आत आहेत म्हणूनच तुम्हाला हे सगळं शिकायला मिळतं, किंवा आपण ह्या मार्गावर टिकून आहोत. ते आपल्या आतच आहेत. आणि काही अनुभव द्यायची गरज नाही. डोळ्यांनी दिसण्याची, रंग दिसले, हे दिसले, काही गरज नाहीये. वी आर डिवाइन, चलता फिरता भगवान. काही गरज नाही आपल्याला अनुभवांची, डोळ्यांनी दिसलंच पाहिजे, ध्यानात हेच झालं पाहिजे. नाही, हे फील करायच्या गोष्टी. ह्या फील करायच्या गोष्टी. दिसलं, ऐकू आलं, खूप छान. पण नाही दिसलं, नाही ऐकू आलं, तर फील करा आतमध्ये. हे जितकं आपण समजून घेऊ ना की ईश्वर आपल्या आतमध्ये आपण फील करतो, अनुभव करतो, तोच खरा ईश्वर आहे. आणि म्हणून बाबाजींची एक एक धडे लिहून घ्या. जसं आपल्या ग्रुपमधल्या साक्षीताईंनी इतकं सुंदर, म्हणजे मी त्यांचा ग्रुपवर टाकेन. आज आज मला जमलं नाही, पण त्यांनी पहिल्या धड्याचे काय सुंदर नोट्स काढलेत, दुसऱ्या धड्याच्या नोट्स काढलेत, त्यांच्या त्यांच्या भाषेत, त्यांच्या त्यांच्या भाषेत, त्यांचं त्यांचं युनिफाईड वेगळं चालू आहे. जे महत्वाचं आहे आपल्याला. आपण शाळेत असताना घरचा अभ्यास करायचो ना, पुस्तक दिलंय मान्य आहे, सांगितलंय, पण मला काय वाटतं माझ्या शब्दात मी कसं लिहिते. कारण माझ्या शब्दात ईश्वर आहे. माझा ईश्वर माझ्या शब्दात आहे, माझ्या बघण्यात आहे, माझ्या ऐकण्यात आहे. आपल्या कणाकणात ईश्वर आहे. कोण किती ज्ञानी ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. जे कुणी असं तुम्हाला असं वाटत असेल, असं होतं, म्हणजे माझ्या बाबतीत झालं. खूप वेळा मी स्वतःला थांबवलं, कारण मला असं वाटायचं, अरे मला तर काहीच ज्ञान नाहीये. केवळ ह्या गोष्टीमुळे बाबाजींनी सगळं सत्य समोर आणलं आपल्या, की इथं जा, इथं गेल्यावर तुम्हाला सगळं समजेल तुम्ही कोण आहात. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? सुष्मिताताई, तुम्हाला मी एक 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 असं एक काय म्हणू शकते, सहप्रवासी म्हणून, तुमच्या सोबत असलेली व्यक्ती म्हणून तुम्हाला एक सांगते, अगदी आतून सांगते, तुम्ही खरोखर ध्यानाला लागा. कारण काय आहे ना, आपल्या घरातले जे प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत ना, त्यांच्याकडे आता फोकस थोडासा हटवा आणि स्वतःवर द्या. तुम्ही मी समजू शकते परिस्थिती, पण जितकं तुम्ही हळूहळू रोज ध्यान कराल, 40 दिवस तरी द्या स्वतःला. आता जर तुम्ही ध्यानात आलाय, पितामह सांगायचे ना, तुम्ही आनापानसती ध्यान सुरू करा. रेकीची सत्र आहेत आपली, रेकी सुरू करा. मी मी दोन्ही, मी सगळ्या विद्यांवर विश्वास ठेवते. ब्रह्मविद्या सुद्धा मी ऐकून आहे त्याच्याबद्दल. मला त्याच्याबद्दलही रिस्पेक्ट आहे. म्हणजे जे काही आहे ना अस्तित्वात, जे आपल्याला परमात्म्याच्या मार्गावर घेऊन जातं, ते सगळं मी मानते. त्यामुळे हेच एकच खरं आहे हे असं मी म्हणत नाही. आणि कधी आपले पितामह पण तसं म्हणले नाही. पितामह म्हणायचे, जे तुम्हाला आवडतं ज्ञान ते घ्या. परवाच त्यांचा एक व्हिडिओ माझ्या समोर आला होता. तर मलाही तेच वाटतं, अगदी तसंच वाटतं. तुम्हाला ध्यान नाही जमत आहे, विचार शांत नाही होते, करू नका ध्यान. रेकी सुरू करा. रेकीनी आपल्या ग्रुपमधले अनेक मास्टर आहेत की ज्यांना ध्यान जमत नव्हतं. किती प्रयत्न केला तरी जमायचं नाही. आता त्यांचा काही दोष नव्हता, त्याच्यामध्ये इतके विचार असायचे की जमत नाही. मग अशा वेळी मी त्यांना म्हणलं, तुम्ही रेकी सुरुवात करा. रेकीनी का होईना, माणूस तितक्या वेळ का होईना, 3-3 मिनिटं प्रत्येक चक्रावर जरी आपण रेकी दिली, तर तेवढ्या वेळ जरी आपण शांत बसलो, त्याच्यानंतर आपण ध्यान सुरू करू शकतो. असे अनेक जण आहेत. नाही ते पण जमलं तर केवळ आपलं एक नाकातून मोठा श्वास घेऊन, पोट फुलवून श्वास घ्यायचा आणि हळूवार सोडायचा. हे साधं ध्यान जे आपले श्रेयांस डागासर घेतात, ट्रान्सेंडल, त्या पद्धतीने एखादं पद्धत सुरू करा, एखादं टेक्निक, किंवा ओमचा उच्चार करा. त्याच्याने सुद्धा फरक पडेल. असे अनेक आपल्याला आपल्या म्हणतो ना, नशिबाने आपल्याला खूप चांगले चांगले टेक्निक, चांगले मास्टर्स मिळालेले आहेत. आपण ज्या भूमीत जन्म घेतलाय, तर ह्याचा फायदा आपल्या आयुष्यात, हेच तुमचं जे आहे ना ताई, त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगते. ह्याच गोष्टींसाठी आपल्याला हे उपयोगाला येतं. नाहीतर आपल्याला माहित सुद्धा नसलं असतं आपल्या आयुष्यात दुःख आहे, संकट आहे, म्हणून आपण इकडे आलोय सगळेजण, राईट? म्हणून आपण इथे आलोय की काहीतरी आहे जे आतमध्ये मला खातंय. म्हणून मला काहीतरी असं पाहिजे की बाबा जे मी कायमचं धरून बसू शकते. त्या भुकेपोटी आपण इथे आलोय. भूक लागली, तहान लागली म्हणून आपण आलोय. तर जे काही दिलेलं आहे ना आपल्याला, इतकं परब्रह्म सारखं एक अन्न आपल्या समोर आहे, त्याचा
तुम्ही जरूर फायदा घ्या. मी तुम्हाला काही व्हिडिओ शेअर करेन ज्यामध्ये ते मेडिटेशन आहेत. रेकीचा व्हिडिओ शेअर करेन. तुम्ही रेकी सुरुवात करा रोज. पण हे 2-3 दिवसात होत नाही ताई. 40 दिवस आनापानसती ध्यान जे पितामांनी सांगितलंय. सोबतच रेकी जर करायची असेल 30 दिवस धरून चालायचे. 30 दिवसाच्या आत अनुभव येतात, पण मी 30 दिवस सांगेन. तोपर्यंत मग आपण सवय लागते आपली एक. आणि नंतर तुम्ही इतके खोल जाल की तुम्ही ध्यानच आवडायला लागेल तुम्हाला. मार्ग कुठलाही पकडा, त्याच्यासाठी कुठे रूल नाहीये. मार्ग कुठलाही पकडा, सुरू करा जायला. हम्म? तुम्ही काही काळजी करू नका की मला असं हे होतंय किंवा मला असं, कारण ही फेज प्रत्येकाच्या आयुष्यात आलेली आहे. आपण सगळे त्याच मार्गाने पुढे जातो है ना. तर मागे अजून अनेक प्रवासी आहेत ज्यांना आपल्याला मदत करायची, जे येत आहेत त्या मार्गावरून. त्यांना सांगायचंय की इथं तुला दगड लागेल, इथं काच कळगेत, हळू ये, हे सगळं आपणच त्यांना सांगणार आहे. ती पायवाट जी आहे ती आपल्या गुरूंनी आपल्याला मास्टर्सनी करून दिली आहे. येस स्वाती, ते मी पण आपल्या ग्रुपवर टाकते रेकीचे व्हिडिओ. जो आपला दुसरा ग्रुप आहे ना ध्यान आणि रेकीचा, तो जॉईन करा. मी हृदयस्थवर नाही टाकत आहे, कारण इथं आपण सगळेजण युनिफाईड वर फोकस करतोय सध्या, म्हणून. एकच आहे, नियमितपणा लागेल. जर आपल्याला स्वतःहून स्वतःला बाहेर काढायचंय तर. कारण खूप झालं ना इतके दिवस आपण ह्याला त्याला आपलं सगळं विचारतोय. तुम्ही माझी पत्रिका बघा, तुम्ही माझं टॅरो रिडिंग बघा, हे करा ते करा. खूप झालं. किती दिवस अजून, किती दिवस. माझा आत्मा वाट बघतोय आतमध्ये, आणि ती वेळ आता आली. कारण आपले प्रश्न नाही संपणार आहेत आयुष्यातले बाहेरचे, ते चालूच राहणार आहेत. मी कसं त्याला आता बघते, माझी स्ट्रेंथ जागी करून. मग काही दिवसांनी मला ते प्रश्न प्रश्न वाटणार नाही. आपण पळणं बंद करतो सगळ्याच्या मागे. ह्याच्यासाठी थोडा स्वतःला वेळ द्या. महिनाभर देऊन बघा. नियमितपणे करा. पण अजून कुणाला काही प्रश्न आहे युनिफाईड रिलेटेड असेल तर जरूर विचारा. सत्यासहित क्षमा करणे ह्याच्याबद्दल कुणाला काही आहे की आपणच आपल्या आयुष्यात कसे विचारांनी निर्माण करतो, ह्याच्यावर काही आलंय कुणाला? आपल्या आयुष्यात आपण कसं काय आपण निर्माण करतो, बाबाजी जे म्हणतायत याबद्दल काही प्रश्न कुणाला? की असे संकट किंवा दुःख हे कशाला आपण ओढवून घेऊ आपल्या आयुष्यात, असं कुणाला वाटलं नाही? सगळ्यांना कळलंय ना सत्यासहित क्षमा करणे धडा. त्याच्यानंतर कुठला धडा आहे? हे मी तुम्हाला नाही सांगू शकत सुष्मिताताई. तुम्हाला त्यासाठी ध्यान करावं लागेल हृदयावरचं. कारण जरी तुम्हाला स्वामी दिसत असले ना, तर ते तुमच्या सबकॉन्शियस मध्ये आतमध्ये खोलवर स्वामींची एनर्जी आहे. स्वामी तुमच्या सोबत आहेत म्हणून ते तुम्हाला दिसत आहेत. पण ते उच्चस्व आहेत का नाही हे मी नाही सांगू शकत. हे तुम्हाला ओळखायचंय. हे जे प्रश्न आहेत ना उच्चस्व बद्दलचे वगैरे, हे कुणीच तुम्हाला नाही सांगू शकत. हे तुम्हीच ओळखू शकता तुमच्या तुमच्या सरावानी. जेव्हा तुम्ही अजून युनिफाईडच सुरुवात नाही केलं तर मग तुम्हाला कसं दिसेल? चेहरा दिसत होता कारण तुम्ही त्यांची उपासना करता, तुम्ही त्यांच्याशी ऊर्जेने जोडलेले आहात स्वामींशी, म्हणून चेहरा दिसत होता. तर तुम्ही युनिफाईड पहिल्यापासून सुरू करा, प्रॅक्टिस सुरू करा, मगच तुम्हाला सगळं उलगडत जाईल. श्रीदादांनी लिहिलंय, काही वेळा अनइन्व्हायटेड प्रभाव आहे हे कळतं, तरीही त्यातून वाहून जातो आणि मग शांत वेळेत चूक कळते. खूप छान प्रश्न आहे. मी आज याच्याबद्दल सकाळी थोडा विचार केला होता आणि मी आत्ता विसरले होते, खरंच सांगते. आणि तुम्ही बरोबर मला ती आठवण करून दिली श्रीदादा. तर तुम्ही नाही देते, ते बाबाजी देतात तुमच्यातून. तर थँक्यू बाबाजी. तर बघा किती छान प्रश्न आहे की आपण ना अनइन्व्हायटेड प्रभाव आहेत हे कळतं, पण तरी सुद्धा आपण त्या प्रभावांमध्ये चिडतो, रागाला येतो, कुणाला तरी शिव्या देतो चार जोर जोरात.
आणि मग नंतर कळतं अरे हे जरा आपलं चुकलं. किंवा त्यावेळेस कळतं पण थोडा उशीर झालेला असतो. ऑलरेडी 2-4 शिव्या तोंडातनं गेलेल्या असतात. त्यामुळे त्या शिव्या काही परत घेता येत नाही. किती छान प्रश्न आहे. आता मला सांगा, मी आज सकाळी हेच अगदी सकाळी हाच मी विचार केला होता. खरंच सांगते, की हा प्रश्न आपण विचारायचा सगळ्यांना, पण मी विसरले. तर आता श्रीदादांमुळे ते लक्षात आलं. तर जेव्हा माझं कुणाबरोबर तरी भांडण सुरू आहे आणि मी खूप रागात आहे, समोरच्या माणसाने मला 4 गोष्टी बोलल्या, मी बोलतेय, त्यावेळेस मी स्वतःला थांबून म्हणू का, की नाही, नाही मला असं नाही करायचं, मी ह्या माणसाला प्रेम प्रकाश देते, मीच ह्याला सांगितलंय माझ्यासोबत असं भांडायला करायला. असं करून उपयोग आहे? आतमध्ये जी आग आहे ना, ती तशीच आहे. ती विझली नाहीये. केवळ आपण वरवर समोर जाऊन नाही, नाही बाबाजींनी सांगितलं असं, नाही, नाही मला असं नाही करायचं, मी ध्यान करते, मी रेकी करते. मी असं नाही वागलं पाहिजे. असं म्हणून स्वतःला त्या आपलं जे बोलण्याची आग आहे ना, ती दाबतोय. ती आग दुसरीकडून कुठून तरी बाहेर निघेल शरीराच्या आजाराच्या रूपाने. आपल्याला ताप येईल अचानकच. शरीराचं टेम्परेचर वाढेल. त्यामुळे असं नाही करायचं. जर तुम्हाला त्यावेळेस तुम्ही स्वतःला थांबवू नाही शकलात, त्या माणसाशी भांडताना, आरडाओरडा करताना किंवा खूप तुम्हाला असं आलंय, की आता बोललंच पाहिजे, त्यावेळेस बोलून मोकळे व्हा. सप्रेस नका करू. ती वेळ जाऊ दे, तो प्रसंग जाऊ दे, निघून जाऊ दे. त्याच्यामध्ये मनामध्ये गिल्ट आणण्याचं, अपराधी भाव आणण्याचं कारण नाही. ह्याचं कारण मी तुम्हाला सांगते. त्यावेळेस तुम्ही बोलून मोकळे व्हा. द्या शिव्या, चालेल, हरकत नाहीये. तुम्ही म्हणाल मॅडम असं का सांगते शिव्या द्या, पण हेच सत्य आहे. प्रॅक्टिकली जेव्हा माझा भाव असा वाढला, मी एकदम संतापाच्या उद्रेकाच्या अवस्थेत आणि त्यावेळी मी स्वतःला अगदी नाही, नाही मला आता हे नाही म्हणून मी उगाचच दाबायचा प्रयत्न करते. ह्याचा अर्थ आपण खोटेपणा करतोय ना. मी ऑनेस्टली माझ्या आतमध्ये जर तसा आहे भाव, तो व्यक्त करा ना. तिथं बोलून मोकळे व्हा, चालेल. काम कुठं करायचंय? मुळाशी करायचं. की कशामुळे मी तशी रिॲक्ट झाले हे तुम्ही नंतर करायला वेळ आहे अनालिसिसला. पण त्यावेळी जेव्हा तुमची अशी अवस्था आहे, त्यावेळेस तुम्ही बोललेलं बरं आहे. राग व्यक्त झालेला बरा आहे. तो ज्वालामुखी बाहेर आलेला बरा आहे. हा, पण त्या प्रसंगातून मी काय शिकले हे करायला तो प्रसंग जाऊ द्या. मग तुम्ही बसा. मग बसून तुम्ही आतमध्ये जाऊन बोला, की का असं घडलं माझ्यासोबत, कुठल्या गोष्टीमुळे मी जास्त चिडले, ते वाक्य आठवा, तो विचार आठवा. आपल्या कुठल्या विचाराचं रूपांतर भावनेत झालं. बघा दिवसभर खूप विचार येतात, तुम्ही क्विज बघितली असेल. हलका विचार जो असतो ना एखादा, तो नाही परिणाम करत. का? त्याला ऊर्जाच नाहीये, त्याला इमोशन नाहीये. इमोशन, एनर्जी इन मोशन. नुसता विचार आला की माझा आज दिवस खराब जाणार आहे, हा जस्ट थॉट आला आणि गेला. पण त्या विचाराला मी जर पुढे गेलेलं परत मागे आणलं आणि असं धरून बसले, खराब जाणार, खराब जाणार, खराब जाणार, काय होते काय माहित नाही, उगाच त्याला त्याच्याकडेच फोकस, त्याच्याकडेच फोकस. म्हणजे माझी सगळी एनर्जी मी त्या विचाराला दिली दिली दिली, की त्याची भावना होते. भावना झाली की ती रियालिटी बनते. म्हणून आपण म्हटलं होतं किंवा आपण नेहमी सांगतो किंवा बाबाजी पण सांगतात, विचारांबाबतीत जागरूक राहा. त्याला किती फोकस द्यायचं, किती लक्ष द्यायचं हे आपल्यावर आहे. एक विचार येऊन जाणारा जाऊ दे, पण त्याला धरून पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये जर एनर्जी दिली आपली, तर त्याची आग मोठी होणार, मोठ्या प्रमाणावर त्याचं रूप, मग ती आपली रियालिटी बनणार. हे नाही करायचं. मग आपण जेव्हा शांत बसल्यानंतर विचार करायचा, असे कुठले विचार माझे आहेत की जे मला पाण्यामध्ये खडा टाकल्यावर ते तरंग निर्माण करतायत, म्हणजे त्या भावना निर्माण करतायत. मी कुठल्या विचारांना शक्ती देते. ज्या दिवशी माझ्या डोक्यात असा विचार आला, माझा आजचा दिवस खराब जाणार आहे किंवा ह्या व्यक्तीने मला वाईट बोललं किंवा असं काही झालं, असा एक विचार येऊन गेला, पण मी त्याच्यावर रिॲक्टच नाही झाले. मी असं स्वतःलाच पुन्हा एक विचार दिला, ठीक आहे. किंवा तो एक विचार येऊन गेला, त्याच्याकडे लक्ष पण नाही दिलं, दुर्लक्ष केलं, तो असाच विचार एक पास झाला येऊन. माझ्या मनात कदाचित असा विचार आला त्यावेळी, की हा फक्त विचार आहे, ह्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. हे आपण जरी स्वतःला म्हटलं त्यावेळी, मी ईश्वरी प्रतिमेत आहे, अशी वाक्य म्हणायला लागलो आपण त्यावेळी, तरी सुद्धा तुम्हाला समजेल की तो पुन्हा विचार पण येणार नाही मनात. आणि आला तरी तुम्ही त्याच्यात अडकणार नाही, त्या ट्रॅपमध्ये.
आपलं मन जे आहे ते पूर्वीचे सगळे अनुभव शोधून आणतं, पुरावे शोधून आणतं आपल्या मेमरीमध्ये, ब्रेनमध्ये असलेले. पुन्हा पुन्हा समोर आणून उभं करतं त्या माणसाबद्दलचे. म्हणून आपण हे वाक्य सतत म्हणतोय, आठवण करून द्यायला की जे पूर्वी घडलं ते आता घडेलच असं नाहीये. ह्या पद्धतीने तो प्रसंग होऊन गेल्यावर बसा, बघा की काय झालं. उलट तो प्रसंग आपल्याला दाखवतो की अजून काय मला समजून घ्यायची गरज आहे. उच्च आत्मा दाखवतो अशा प्रसंगातनं. ह्यालाच आपण टेस्ट म्हणतो. ह्यालाच आपण म्हणतो परीक्षा. पुन्हा पुन्हा त्या परिस्थिती येणं, मी तसंच बोलणं जशी मी आधी बोलायचे, त्या पद्धतीनेच रिॲक्ट होणं. बरं, रिॲक्ट होणं केवळ त्या परिस्थितीला नाही, आपल्या विचारांना. आपण एकटे असलो तरी आपल्या मनात किती वाईट विचार येतात. त्याला कोणी माणसाची गरज आहे का? तुम्ही एकटे बसा, तुमच्या मनात बघा किती वाईट विचार आले, लक्ष द्या. त्याला जरी तुम्ही रिॲक्ट झालात तर ती भावना होते. मग अचानकच इतकं वाईट वाटतं आठवून की हे यांनी माझ्याशी असं वागलं. हे का वाईट वाटतंय? का? असा कुठल्या विचाराला तुम्ही धरलंय ज्यामुळं त्याची भावना निर्माण झालीये? नाहीतर तो विचार होता की हे यांच्या मनात माझ्याबद्दल आदर नाहीये, माझ्याशी खूप वाईट वागतात, हा विचार आला. ठीक आहे ना, वाईट वागतात म्हणून त्याला जर धरलं, वाईट वागतात, माझ्याशी असं वागले, त्यावेळेस तसं केलं, मग त्या विचाराचं रूपांतर होतं भावनेत. मग आपल्याला वाईट वाटतं की माझे सगळे सख्खी लोक, फॅमिली, सगळे माझ्याशी असे, आणि मी सगळ्यांसाठी सगळं करून मला असा. हे सगळे बघा, लक्ष द्या, सगळे आपले विचार आहेत, पण त्याला आपण ऊर्जा देतोय, त्याला धरून बसतोय. म्हणून 6वा धडा वाचणं गरजेचं आहे. अनिमंत्रित प्रभावांचा धडा वाचणं गरजेचं आहे. काय लिहिलंय? एखाद्याचं दुसऱ्याबद्दलचं मत वाईट आहे, त्याला प्रेम पाठवले तरी तिचे मत बदलत नाही. यावर काय करायचं? तिचे मत चांगले होण्यासाठी आपण काय करू शकतो? माझी सध्या एक मला समजून घ्या. आपण काहीच नाही करू शकत. आपण फक्त प्रेम पाठवतो, बस. नाही करू शकत. तुम्ही जर हा धडा बघितला असेल ना, 7वा धडा. आता इथून पुढे तर अजून तुम्हाला काही गोष्टी कळतील पुढच्या विभागामध्ये. कसं काय आपण दुसऱ्याचं मत बदलू शकत? नाही बदलू शकत. जोपर्यंत त्याची वेळ येत नाही ना, तोपर्यंत ते चालू राहणार. ते नाही बदलू शकत. हेच तर समजून घ्यायचं. आपण कुणालाच नाही बदलू शकत. नाही, तुम्ही कितीही त्या म्हणतो ना, कितीही त्या दगडावर काही कशाही हे करा, नाही बदलू शकत आपण. आपण केवळ आणि केवळ स्वतःवरच काम करायचं. आणि जरी तुमची इच्छा आहे चांगली, शुद्ध हेतू आहे तुमचा की त्यांचं रिलेशन छान व्हावं, की एकमेकांना समजून घेऊन राहावं, ह्या हेतूनीच, ह्या प्रेमातूनच तुम्ही प्रेम आणि प्रकाश पाठवतायत, जी किती चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही ते करत राहा तुमच्याकडनं. ठीक आहे. पण हे समजून राहायचं की ज्या आत्म्यांना आपण प्रेम प्रकाश पाठवतोय, त्यांनी ती चॉईस घेतलेली आहे ऑलरेडी. त्यांनी निवडलाय पर्याय की आम्हाला अजून तरी भांडणांमध्ये, द्वेषामध्ये राहायचंय. हे त्यांचा निर्णय, त्यांचा फ्री विल आहे. ते आपण नाही बदलू शकत. बाबाजींनी स्पष्ट सांगितलंय की फ्री विल कुणीच कुणाचं, ब्रह्मदेव पण त्याच्यात नाही हस्तक्षेप करू शकत. आपल्याला सगळ्या ह्युमॅनिटीला, आपल्या सगळ्या माणसांना या शरीरात आल्यानंतर फ्री विल दिलाय कसं वागायचं. आता मी एवढं ज्ञान घेऊन सुद्धा, युनिफाईडचं सगळं ज्ञान घेऊन सुद्धा जर मी वाईट वागायला लागले बाहेरचं, म्हणजे वाईट म्हणजे काय, सगळे ज्या भावना ज्या ईश्वरी नाहीयेत, तर तो माझा चॉईस आहे, तो माझा फ्री विल आहे. तर म्हणून लिहिलं ना बाबाजींनी की तुमचा फ्री विल आहे, चॉईस तुमचा आहे की करायचं का नाही. तुम्हाला कुणी तिथं रागवणार नाही, अडवणार नाही, काही नाही. मला नरकामध्ये जगायचं ही माझी चॉईस आहे, माझा फ्री विल आहे. समजतंय? तुमच्या विचारांनी तुम्ही नर्क निर्माण केलाय. बाबाजी म्हणतात हॅपीनेस इज अ चॉईस म्हणतो आपण. आनंद हा माझा पर्याय आहे. तसंच नरकात जगणं हे माझा पर्याय. तर त्या आत्म्यानं तसंच राहू दे. मी केवळ तुमच्या बाजूने प्रेम आणि प्रकाश पाठवायचं काम करा, कारण तुम्ही ईश्वरी विचारांना, गुणांना ओळखलंय. तुम्हाला ते आठवलंय, पण त्यांना नाही आठवलं अजून. त्यासाठी त्यांना प्रेम आणि करुणाच द्यायची सध्या तरी. जसे जसे आपण पुढच्या विभागात जाऊ तेव्हा अजून काही गोष्टी आपल्याला उलगडतील की कसा ऑरा स्वच्छ करायचे, ते आपण अजून करू शकतो मदतीने. ठीक आहे. तर 4:30 होत आहेत. तर आपण थांबू. आणि बहुतेक आज सखी संध्याकाळी सखी एक बोलू? पुन्हा मिताली जॉईन बोलते. पुन्हा जॉईन करा, संपेल आपलं सत्र. मग पुन्हा जॉईन करा.